हाय मित्रांनो, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. आज मी तुम्हाला माझा एका दिवसाचा रुटीन दाखवणार आहे, जे मी रोज करते. सध्या गावाकडे आल्यावर दुसरं कायच करणार आहे. मम्मीने सांगितलं की चला आज स्वयंपाक तू करू. मग काय ते भेंडीची भाजी बनवते. मग काय घरातली एक एक कामं करायला घेतली. भांडी वगैरे किचन क्लीन करून घेतला. असंच मग काय कामं करत करत थोडा वेळ टाइमपास केला आणि मग दुपारीचे काहीतरी समथिंग वाचले आणि मला माझं क्यूट पार्सल रिसीव्ह झालं. मी ते इन्स्टाच्या फरा या पेजवरून ऑर्डर केली होती आणि त्यात मला मस्त असे क्यूट चेन्स आणि एक हातातलं ब्रेसलेट मला रिसीव्ह झालं होतं. हे बघा, सनफ्लावरवालं होतं, त्यानंतर हार्ट. तर हे हार्ट शेपमध्ये होते, काही बटरफ्लाय, जे की ब्रेसलेटमध्ये मस्त छोटे छोटे क्यूट वाले. हे बघा, आणि मी कधी आधी असं वेअर केलेलं नाहीये. आता मी थोडं क्रेझ झाली या बाबतीत की चला आपण पण असं काहीतरी गळ्यात वगैरे ट्राय करायला हवंय, की ते खूप क्यूट पण वाटतंय. आणि मला फर्स्ट टाइम मी असं ऑर्डर करत होती ना, शंका होती की अरे कायच ऑर्डर करेन. ठीक आहे, हे सगळं साईडला ठेवते आणि मी फर्स्ट व्लॉग म्हणजे हा कसा मी रेडी केला किंवा कसं काय सगळं करते, एवढा कॉन्फिडन्स वगैरे खरं सांगते. जो पण बघत असेल तो ब्लॉगर असेल, यूट्यूबर असेल, मला नाही माहिती. पण तुम्ही डिसिजन घेतात ना तेव्हा इमॅजिन करायला खूप सोपं वाटतं, की अरे मी व्लॉग करेल, मी व्हिडिओज काढेल, असं करेल, तसं करेल. पण मी खरं सांगते, जेव्हा आपण करायला घेतो ना त्या गोष्टी, तर नाही वाटत. कॉन्फिडन्स लेवल इतकं पटकन खाली पडतो ना, अरे मग हे कसं काय करेल, ते कसं काय करेल, आणि मग कॅमेरा वगैरे, माझ्याकडे तर फोन आहे. फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे आपण ठामपणे ते ठरवायचं आणि ते ठरवल्याप्रमाणे ते करायचं. काय मग फर्स्ट व्लॉगची स्टार्टिंग माझी, तर म्हणजे व्लॉग करणं हे मला करायचंच होतं. पण कसं करणार, काय करणार, खूप कन्फ्यूज होते. मग यूट्यूबवर मी 1 वर्ष आधी चॅनलला नाव केलं. मला तर काही एवढं अजूनही माहिती नाही. पण मी आज फायनली चॅनलला मस्त नाव दिलं, जे की तुम्ही बघताय ते डिंपल रोकडे, सिंपल आणि सोबर. आणि मग काय, याआधी माझ्या मम्मीला मी सांगितलं, मम्मी असं असं करायचं आहे मला, काय करू. तिला तर बिचारी काय, तिला नाही माहिती की यूट्यूबवर चॅनल्स असतात, मग ते लोक कसे चालवतात काय. आपल्याला खूप इझी आहे ब्लॉग, यूट्यूबर, चॅनल, हे ते. पण माझ्या आईला नाही माहिती तेवढं. मग तिला कळालं पण नाही. मग मी तिला समजावून सांगितलं, मम्मी त्या गोष्टी अशा अशा असतात आणि आपण स्वतःला असं रिप्रेझेंट करतो. आपण मग त्यात काय असतं म्हटलं, डेली मी जे करेल ना ते मी व्हिडिओ थ्रू लोकांना, माझ्या ऑडियन्सला मी ते दाखवेल. जे मला फॉलो करतील ना, म्हणजे त्यांना दिसेल ते. मग अच्छा म्हटलं, माझा ड्रीम आहे, मला आवडतं की मी करायला हवं. तर माझा आधारस्तंभ जो मेन कोणी असेल, जो जास्त सपोर्ट करतो मला प्रत्येक गोष्टींमध्ये, माझ्या एका वाक्यावर रेडी होणारी व्यक्ती म्हणजे माझी आई. तर तिला डेडिकेट करूनच मी माझ्या यूट्यूब चॅनलचा जो प्रोफाईल पिक्चर तुम्ही बघताय, तो माझ्या मम्मीलाच इन्स्पायर होऊन मी ठेवला आहे. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी खूप लकी, मला अशी आई मिळाली जी लहानपणापासून मला सपोर्ट करत आली. म्हणून मी आज जे पण काही आहे ना, किंवा काही असेल, होणार असेल, ते फक्त माझ्या आईमुळे होईल. मला एवढी खात्री आहे. इथे मी जे पण करते सगळं काय नाही, फर्स्ट व्लॉग आहे, 7 गुणे माफ आहेत मला. इथे मी चुकली. बिर्याणी बनवायची होती, बिर्याणीची भाजी आणि झालीच. काय मग खांदेशी तडका लावून मी मस्त चिकनची भाजी केली आहे. आणि काय मग अशी माझी स्टोरी आहे. काय माहिती तुम्हाला आवडेल नाही आवडेल, काय करते ही डिंपल. मी तर अजून पण खूप विचार करते.
पण प्लीज नक्की मला कमेंट करून सांगा की काय तुझं कुठे काय चुकतंय, तू कसं करायला हवं आहे. डोंट वरी. तुम्ही काही कमेंट करा. म्हणजे बाकीचे जे मला सांगतील, "अरे हे काय बनवते, ते काय बनवते." भाई मी असंच बनवत राहणार आहे. तुम्ही बघा, नका बघा. बघितलं तर सहन करून घ्या. कारण की आता डिंपल थांबणार नाही. हे मी एकदम पक्कवालं ठरवून ठेवलंय, की मी व्लॉगिंग करणार आहे. व्लॉग मी बनवणारच आहे. मी माझ्या कामामध्ये सातत्यपणा ठेवेलच. म्हणजे मला जमते मी तेच बोलेन. ना जास्त विचार करणार आहे, ना जास्त काही तर्क-वितर्क करणार आहे, ना लोकांचा विचार करणार आहे. असंच मी माझी घरातली कामं स्ट्रगल करते, काम करते, मज्जाही करते आणि बिनधास्तपणे बोलते. हां, झाला माझा व्लॉग, झाला. केला मी. कायच बोलू मी? मला कळत नाही मी काय बोलू, काय नाही बोलू. करते, करते, करते. व्हिडिओ क्लिप केलाय, त्याला एडिट केलंय, व्हॉईस ओव्हर करते आणि मी तो आता अपलोडही करणार थोड्या वेळात. इतकं ऑनेस्ट व्लॉगर तुम्ही पाहिला नसेल. पहिल्याच व्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी एवढ्या फ्रँकली बोलून गेली मी. पण काही नाही. थँक सो मच फॉर वॉचिंग. आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा भरपूर भरपूर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक